नमस्कार. प्रेमाने बोला, धन निरंकार. संत जनानो, आजच्या या धावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यामध्ये सगळ्यांची एकच इच्छा असते, ती म्हणजे मनाची शांतता. पैसा, बंगला, गाडी, कितीही भौतिक सुविधा असतील आणि मनात जर शांतता नसेल तर त्याचा आनंद घेता येत नाही. म्हणून मनाची शांतता गरजेची आहे. बऱ्याच वेळा मनाची शांतता आपण बाहेर शोधत असतो, पण खरं तर ती आपल्या आतमध्येच आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मन शांत ठेवण्यासाठी निरंकारीचे 5 उपाय. निरंकारी उपाय म्हणजे ज्यामध्ये अहंकार नाही, कोणतंही अवघड काम नाही, साधं सोपं नैसर्गिक मार्ग. जर तुम्ही हे 5 उपाय तुमच्या आयुष्यात अंमलात आणले तर कितीही मोठं संकट येऊन देत तुमचं मन समुद्रासारखं शांत राहील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 5वा जो उपाय आहे तो अतिशय महत्वाचा आहे. प्रेमाने बोला. पहिला उपाय, मीपणा किंवा अहंकाराचा त्याग. निरंकारी उपायामध्ये पहिला उपाय आहे मीपणाचा किंवा अहंकाराचा त्याग करणे. निरंकारी मिशनचा पायाच आहे. ह्या जगात ज्याही काही घटना घडतात त्या ह्या निसर्गाच्या आणि प्रभूच्या इच्छेने घडतात. पण अनेकदा आपण काय म्हणतो, मी हे केलं, मी होतो म्हणून झालं, किंवा माझ्याशिवाय होऊच शकत नाही. जेव्हा हे सर्व मी केलं म्हणतो तेव्हा अहंकार वाढतो आणि अपेक्षा वाढतात, आणि अपेक्षा भंग झाला की मनाची शांती जाते. त्यामुळं स्वतःला सांगा की मी फक्त निमित्त मात्र आहे, हा करणारा ईश्वरच आहे. म्हणून संत म्हणतात, यत्न कसून करीन मी, यश दे न दे तुझी सत्ता, हाची सोबत गुरुचा मानावा राम सर्वदा करता. आचार संयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा, खेळायचा प्रपंच मानावा. दाता राम सुखाचा, मान तू प्रभू सेवा, हाची सोबत गुरुचा मानावा राम सर्वदा करता. हे सगळं ईश्वर करतोय असं समजलं तर आपण कर्मबंधनातून मुक्त होतो, मन हलकं होतं आणि मनाला शांती मिळते. प्रेमाने बोला. दुसरा उपाय आहे स्वीकार किंवा स्वीकार भाव. दुसरा उपाय आहे व्यक्ती किंवा परिस्थितीचा जसा आहे तसा स्वीकार करणं. आपल्या मनाच्या अशांतीचे सर्वात मोठे कारण कोणतं आहे माहिती आहे? जी घटना घडते ती आपल्याला मान्य नसते आणि भविष्यात काय घडणार ह्याच्याबद्दल काळजी असते. पण ज्या गोष्टी आपल्या हातामध्येच नाहीत त्या गोष्टीची चिंता करण्यात काही अर्थ नाही. ती जशी आहे तशीच स्वीकारा. उदाहरणार्थ, पावसाळ्यात पाऊस पडणं हे आपल्या हातात आहे का? आपण पाऊस थांबवू शकतो का? तो निसर्गाचा नियम आहे. आता पावसातून वाचण्यासाठी आपण छत्री वापरू शकतो. पाऊस पडत राहील, आपण भिजणार मात्र नाही. किंवा एखादी व्यक्ती भांडकुदळ आहे, तिचा स्वभाव आपण बदलू शकतो का? आयुष्य गेलं तरी त्याचा स्वभाव बदलणार नाही, पण त्याऐवजी आपण स्वतःचा स्वभाव बदलला तर हे जग सुंदर दिसेल. किंवा एखाद्या ट्रॉफिक मध्ये तुम्ही अडकलात तर रागराग करून किंवा चिडचिड करून ट्रॉफिक कमी होणार आहे का? त्याऐवजी एखादं सुंदर पुस्तक वाचत बसला किंवा टेप मधली छान छान गाणी ऐकत बसला तर वेळही सार्थक लागेल आणि मनाला शांती मिळेल, हलकं वाटेल. म्हणून ह्यापुढं व्यक्ती आणि परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारा, ज्यामुळं मनाला शांती मिळेल. उपाय नंबर 3, इथे आणि आत्तामध्ये जगणं. तिसरा उपाय म्हणजे वर्तमान काळात जगणं. आपण एकतर भूतकाळात ज्या चुका घडल्यात त्याबद्दल पश्चाताप करण्यामध्ये असतो, किंवा भविष्य काळात काय घडणार आहे याची काळजी तरी करत असतो, आणि वर्तमानाचा आनंद घ्यायचं विसरतोच. निरंकारी विचार सांगतो, जो भूतकाळ घडून गेला तो आता आपण बदलू शकत नाही.
त्याच्याबद्दल पश्चाताप करून मनाला दुःख करण्यात काहीही अर्थ नाही. आणि भविष्यकाळ अजून यायचा आहे, त्याची आत्ताच काळजी करून वर्तमानातल्या आनंदाचं क्षण गमावणं हे मूर्खपणाचं आहे. म्हणून आपण आत्ता किंवा प्रेझेंटमध्ये जगणं हेच खऱ्या अर्थानं मनाला सुकून देणार आहे, शांती देणार आहे. म्हणजे आता चहा पित असेल तर पूर्ण चहाचा आस्वाद घ्या. कोणाचं बोलणं ऐकत असाल तर त्याचं संपूर्ण बोलणं मन लावून ऐका. किंवा आंघोळ करत असाल तर पाण्याच्या स्पर्शाचा अनुभवा. आणि असं जर प्रेझेंटमध्ये आपण राहिलो तर मनाला एक सुकून मिळते, शांती मिळते. त्यामुळं आपण इथून पुढे वर्तमानात राहूया, ज्याकडून मनाला शांती मिळेल. प्रेमाने बोला. उपाय नंबर 4, निस्वार्थ सेवा किंवा कृतज्ञता भाव. चौथा उपाय अतिशय सुंदर आहे, कृतज्ञता किंवा सेवाभाव. निरंकारी मिशनमध्ये सेवेला खूप महत्व आहे. ज्यावेळी आपण एखाद्याची निस्वार्थ भावनेने किंवा कोणत्याही अपेक्षेशिवाय सेवा करतो त्यावेळी मिळणारा आनंद हा पैशात मापता येत नाही. म्हणून निरंकारी मिशन रक्तदान, स्वच्छता अभियान, कोविडच्या काळात रोग्यांची सेवा, महापुरात अडकलेल्या लोकांची सेवा ह्यामध्ये अग्रेसर असतं. कारण निरंकारी संत पुरुषांना अशी सेवा करण्यामध्ये पराकुटीचा आनंद मिळतो. सेवेचं महत्व सांगत असताना दासला एक दृष्टांत आठवतो. रणरणत ऊन होतं आणि अशा उन्हामध्ये एका ट्रॅफिक सिग्नलला एक लहान मुलगा चेन विकण्याचं काम करत होता. आणि दुर्दैव म्हणजे त्याच्या पायात चपल्या नव्हत्या. पायाला चटकं बसायचं, वरून ऊन लागायचं आणि अशा याच्यात तो दिवसभर आपलं पेन विकायचा. एक दिवस एक सद्ग्रस्त त्या मार्गाने आले आणि त्यांनी ती वस्तुस्थिती बघितली. त्यांना त्या मुलग्याची दया आली. त्यांनी गाडी साईडला लावली आणि समोरच्या दुकानातून एक 100 रुपयाचा जोड आणला आणि त्या मुलग्याकडे घेऊन म्हणाले, हा चप्पलचा जोड घाल आणि तुझा पेन विकण्याचा व्यवसाय कर. मुलगा ते चप्पलचा जोड बघून इतका खुश झाला, आनंदी झाला, उल्हासित झाला की ते सद्ग्रस्त सुद्धा सुखावला. आणि तो मुलगा आनंदाच्या भरात त्या सद्ग्रस्ताला म्हणाला, काका तुम्ही देव आहात का? तर म्हणतो नाही रे. मग देवाचं दूत आहात का? तर म्हणतो नाही. असा का विचारतोस? काका मी गेले 1 महिना देवाची प्रार्थना करतोय. म्हटला मला माझ्या पायात एक चप्पल मिळवून देत, माझ्या पायात चप्पल मिळवून देत. आणि मला विश्वास होता आणि खात्री होती, देवावर माझा विश्वासही होता आणि खात्री होती की नक्की माझा देव मला चपला देणार. आणि तुम्ही ते आज घेऊन आलात म्हणजे तुम्ही नक्की देवच आहात. ते सद्ग्रस्त घहिवरले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि पुढील प्रवासला निघाले. आणि जाता जाता विचार करू लागले, मी एक साध्या 100 रुपयाच्या चपला त्या मुलग्याला दिल्या तर त्याला किती आनंद झाला. त्याने मला देव समजला, देवाचा दूत समजला. इथून पुढच्या आयुष्यात मी जर अडीअडचणीतल्या लोकांची सेवा केली तर ईश्वराची सेवा केल्यासारखं होणार नाही. म्हणून संत म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणून दीन दुःखी दलित किंवा दुबळ्या लोकांची सेवा करा. त्यातून मिळणारा आनंद हा वेगळा आहे आणि मनाला मिळणारी शांती ही एक वेगळ्या प्रकारची आहे. प्रेमाने बरा. उपाय नंबर 5, रोज 10 मिनिटाचं मौन किंवा ध्यान. हा अतिशय महत्वाचा उपाय आहे. कारण दिवसभर आपण बोलत असतो, विचार करत असतो, मोबाईल पाहत असतो. त्यामुळं मनाला आराम हा मिळतच नाही. पण रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक 10 मिनिटाचं मौन किंवा ध्यान केलं तर आपल्या मनात विचार येतील, काही वेळाने निघून जातील. त्यामुळे विचारांना येऊ द्या, विचारांना जाऊ द्या. प्रत्येक विचाराला साक्षी भावानं बघा, प्रत्येक विचाराला नंबरिंग द्या. पहिला विचार, दुसरा विचार, तिसरा विचार तुम्हाला अनुभव येईल. काही वेळानं विचार हळूहळू कमी होईल, विचार शून्य अवस्था प्राप्त होईल, मन सगळं रिकामं होईल.
आणि दिवसभर आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार राहतील आणि मनाला एक शांती मिळेल. संतजनांनो, हे होते मनाला शांत ठेवण्याचे 5 सोपे उपाय. पहिला, मीपणा किंवा अहंकाराचा त्याग करणं. दुसरा, स्वीकार भाव. तिसरा, वर्तमानात राहणं किंवा वर्तमानात राहणं. चौथा, सेवा किंवा कृतज्ञता भाव. आणि 5वा, 10 मिनिटं मौनात राहणं. मन एकदम शांत होणार नाही. हा सराव आपण पुढे काही दिवस चालू ठेवूया. ह्या 5 उपायामधला तुम्हाला कोणता उपाय योग्य वाटला किंवा तुम्ही सध्या कोणता उपाय करत आहात हे कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. हसत राहा, खेळत राहा, शांत राहा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विचारासह. तोपर्यंत प्रेमाने बोला. दया निरंकार.